आज अखेर इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केला. आता गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रकारे अमेरिकन सैन्य किंवा अमेरिकन विमानवाहू युद्ध नौका या इराणची घेराबंदी करत होत्या, त्यावरून ही गोष्ट सहजपणे लक्षात येत होती की लवकरच इराणवर हल्ला होऊ शकतो किंवा अमेरिका त्या गोष्टीची तयारी करते. आणि तोच अपेक्षित हल्ला आज तेहरानवर झाला. आता हा हल्ला करण्यामागे इस्रायल आणि अमेरिकेची कारणं काय आहेत किंवा त्यांचे हेतू काय आहेत, तर त्यातला सर्वात मोठा हेतू म्हणजे इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखणं. जर समजा इराणला अणुबॉम्ब बनवला तर तो इस्रायलसाठी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणारा असणार आहे, हे अमेरिका आणि इस्रायलला माहिती आहे. त्यामुळं इराणला काहीही करून अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखणं हे त्यांचं प्राथमिक उद्दिष्ट असणार आहे. सोबतच भविष्यात सुद्धा इराण असा अणुबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करणार नाही याची शाश्वती मिळवणं हे सुद्धा या हल्ल्यामागचं उद्दिष्ट आहे. आणि आता ती शाश्वती कशी मिळणार आहे, तर इराणमध्ये असलेली आयातुल्ला खोमेनीची जी रेजिम आहे किंवा त्यांचं जे सरकार आहे ते सरकार पाडणं आणि इराणमध्ये अमेरिका आणि इस्रायलला धार्जिना असलेलं एखादं सरकार बसवणं हे सुद्धा या हल्ल्यामागचं उद्दिष्ट आहे.